गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. सर्वांना शुभ सकाळ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखन या आगळ्या वेगळ्या घटकाकडे वळणार आहोत. अगदीच इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत किंवा इयत्ता 5वी ते आज तागायत आणि याही पुढे आपण निबंध लिहिणार आहोत. निबंध लिहिण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण एक चांगला, सकस, दर्जेदार आणि ज्या निबंधामध्ये परिणामकारकता असते असा सर्व गुण संपन्न निबंध लिहू शकत नाही. याची अनेक कारणे आहेत. गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा जुन्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा निबंध एक लेखन प्रकार हा घटक होता आणि यावर्षी बदलत्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अभ्यास मंडळाने निबंध एक लेखन प्रकार हा घटक विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे. निबंध आपल्याला लिहिता आला पाहिजे, निबंध आपल्याला वाचता आला पाहिजे, निबंधाचा आस्वाद आपल्याला घेता आला पाहिजे. कारण निबंध ही एक सृजनात्मक, सृजनशील लेखनाची निर्मिती प्रक्रिया आहे, हे आपण लक्षात घ्या. मग निबंध लेखनाविषयी, निबंधाच्या स्ट्रक्चरविषयी, निबंधाच्या आकृतिबंधाविषयी आपल्या सर्वांच्या मनात एक प्रकारच्या शंका कुशंका असतात, एक प्रकारचा गोंधळ असतो आणि त्यामुळे निबंधासारखा साधा सरळ विषय आपण व्यवस्थितपणे लिहू शकत नाहीत. म्हणूनच निबंध एक लेखन प्रकार या घटकातून आपल्याला निबंधाच्या संदर्भात सर्वांगीण चर्चा आणि सर्वांगीण अभ्यास करता येणार आहे. निबंध ही कृती परीक्षेमध्ये एकूण 10 गुणाला असेल आणि निबंधाचा जो काही प्रश्न आहे तो अगदी सुरुवातीलाच एकूण खालील दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर एकूण 300 शब्दामध्ये सविस्तर निबंध लिहा अशा प्रकारचा तो प्रश्न असेल. त्याच्यासाठी एकूण 10 गुण असतील. त्यामुळे हे 10 पैकी 10 गुण मिळवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आपला निबंध सकस कसा होईल, आपला निबंध दर्जेदार कसा होईल, त्याच्यामध्ये परिणामकारकता कशी येईल, लिहिताना आपण व्यासंगपूर्वक त्या निबंधाला कशा प्रकारे लिहू शकू, या सर्वांच्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. परंतु त्यापूर्वी आपल्याला निबंधाची पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागते, हे लक्षात घ्या. जर निबंधाचा इतिहास आणि निबंधाची पार्श्वभूमी आपल्या लक्षात आली तरच निबंध या आगळ्या वेगळ्या लेखन प्रकाराकडे आपण वळू शकू आणि या लेखन प्रकाराला आपण अधिक लावण्यखनी करू शकू, हे या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या. मग निबंध एक साहित्य प्रकार असं का म्हटलं जातं, तर मराठीतील कथा, लघुकथा, कादंबरी, दीर्घ कादंबरी, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णनं, व्यक्तिचित्र, पत्रात्मक साहित्य, स्फुट गद्य आणि पद्य यांच्यासारखाच निबंध हा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे. परंतु निबंध हा प्राचीन वाङ्मयात नसलेला पण आधुनिक काळात विकास पावत गेलेला स्वतंत्र वाङ्मय प्रकार असल्याचे आपल्याला दिसून येईल. मग मित्रांनो, निबंधाचं मूळ कोठे आहे असा आगळा वेगळा प्रश्न तुम्ही कधी
शिक्षकांना विचारला का? तर विचारला नाही. मग निबंधाची सुरुवात कशी झाली, निबंध आपल्याकडे कसा आला याचाही विचार आपण करूयात. मग निबंधाचे मूळ कोठे आहे? तर भारतामध्ये ब्रिटिश आल्यानंतर इंग्रजी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार झाला. या इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करत असताना ब्रिटिशांनी मुद्रण कलेचा विकास केला. ज्ञानजागृतीसाठी वेगवेगळे दैनिकं, वेगवेगळे मॅगझिन, वेगवेगळे वीकली म्हणजे साप्ताहिके, या सर्वांचा विकास झाला. मासिकं, साप्ताहिकं आणि वर्तमानपत्र यांचा उदय झाला. आणि जेव्हा या सर्व घटकांमध्येच आपल्याला निबंधाचं मूळ शोधावं लागतं किंवा निबंधाचं मूळ सापडतं, हे लक्षात घ्या. तरी प्रश्न उरतोच, मग मराठी निबंधाचं मूळ कोठे आहे? ते आपल्या प्राचीन मराठी साहित्यामध्ये आहे, मध्ययुगीन मराठी साहित्यामध्ये आहे, की पाश्चिमात्य लिटरेचरमधून, पाश्चिमात्य साहित्यामधून ते आपल्याकडे परावर्तित झालेलं आहे? याचा विचार आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. निबंध हा वाङ्मय प्रकार मराठीमध्ये नव्हता. प्राचीन संस्कृत किंवा मराठी साहित्यात निबंध लेखनाचे काही प्रयत्न झालेले दिसतात काय, याचा विचार मराठी भाषेचे समीक्षक आणि गाढे अभ्यासक मा. गो. देशमुख यांनी आपल्या निबंध परिमल या ग्रंथाला जोडलेल्या मराठी निबंधाची पूर्वपीठिका या प्रस्तावनेत केलेला आहे. यामध्ये मा. गो. देशमुख म्हणतात, इंग्रजीतील व मराठीतील निबंधात मोठा फरक आहे. इंग्रजीतील एस्से हा केवळ ललित लेख असून मराठीतील निबंध हा पूर्णतः वैचारिक लेख आहे. मात्र देशमुख यांनी मांडलेला मुद्दा थोडासा विचित्र वाटतो. ते आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे मांडता येऊ शकतं. कारण देशमुखांचं म्हणणं असं आहे की निबंध हा आमच्या मूळ मराठी साहित्यातलाच आहे आणि याच ठिकाणी त्याची निर्मिती झाली आणि याच ठिकाणी तो विकसित पावत गेला. तो इंग्रजी एस्से, कारण निबंधाला इंग्रजीमध्ये एस्से रायटिंग स्किल असं म्हटलं जातं. मग हा आमचा निबंध एस्सेमधून आमच्याकडे आलेला नाही, असं प्रकट मत देशमुखांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. मग चला तर आपण जर मा. गो. देशमुखांच्या मागावर गेलो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आपल्या प्राचीन आणि मध्ययुगीन मराठी साहित्याचा अभ्यास केला, तर आपल्याला मराठी निबंधाचं मूळ सापडतं का, त्याचाही विचार करणं आपल्याला या ठिकाणी उचित आणि योग्य ठरणार आहे. मग प्राचीन म्हणजे 1818 ते 1920 या कालखंडातील मराठी साहित्याचं निरीक्षण केलं तर प्राचीन मराठी साहित्यामध्ये निबंधाचं मूळ सापडत नाही. जर आपण मराठी गद्याची सुरुवात अनुभवली तर ही सुरुवात आपल्याला लीळाचरित्र या ग्रंथामध्ये सापडते. मग महानुभव पंथाचे चालक, मालक आणि प्रवर्तक, ज्यांना दत्तप्रभूंचा अवतार समजला जातो, हे चक्रधर स्वामी यांनी आपल्या शिष्यगणांकडून मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती केली. त्यामध्ये लीळाचरित्र नावाचा गद्य आणि पद्यात्मक ग्रंथ लिहिला. मात्र या ग्रंथाचे स्वरूप कथा आणि कवितेसारखे असल्याने त्याला निबंध म्हणता येत नाही. ज्ञानेश्वरांचं लेखन एक दीर्घकाव्य असल्याने या लेखनामध्ये निबंधाचे घटक सापडत नाहीत, कारण निबंध ही म्हणजे काही काव्य नाही, कविता नाही. समर्थ रामदासांचा दासबोध घ्या,
महर्षी वाल्मिकींचे रामायण घ्या, महर्षी व्यासांचे महाभारत घ्या, सद्गुरू महिमा घ्या. या प्राचीन ग्रंथाची रचना ही केवळ काव्यात्मक आहे, पद्यात्मक आहे, गद्यात्मक आहे, म्हणजे निबंधासारखी नाही. त्यामुळे प्राचीन मराठी साहित्यामध्ये निबंध हा प्रकार नसून तो 1831 नंतरच्या साहित्यातील आधुनिक वाङ्मय आणि लेखन प्रकार आहे. तसंच तो मूळचा मराठीतील नसून इंग्रजी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. विशेषतः इंग्रजी एस्सेपासून मराठी निबंध वेगळा असल्याचे मागो देशमुखांचे मत आणि देशमुखांसारखे अनेक अभ्यासकांचे मत असले तरी ते मत आपल्याला या ठिकाणी खोडावं लागतं. ते काही खरं नाही. आपल्या मराठीमध्ये अवतरलेला निबंध हा इंग्रजी साहित्यामधूनच आपल्याकडे परावर्तित झालेला आहे असंच आपल्याला म्हणावं लागतं आणि हेच खरंच आहे. कित्येक इंग्रजी निबंधाच्या वाचनानंतर मराठीमध्ये सुरुवातीला तरी निबंध तयार झालेले आपल्याला दिसून येतील. मग त्या काळी इंग्रजीमध्ये निबंध हा लेखन प्रकार कोणी हाताळला असाही प्रश्न आपल्याला पडतो आणि ज्यांची प्रेरणा आपल्या लेखकांनी घेतली आणि निबंध पाश्चिमात्य देशातून आपल्याकडे आणला. ब्रिटिश लेखक बेकन यांच्या निबंधाच्या अनेक मराठी भाषिकांनी सुरुवातीला स्वैर भाषांतरच केलेले आपल्याला दिसून येईल. इंग्रजी लेखक बेकन, तुमचा वैज्ञानिक एडिसन आणि स्टील हे 3 लेखक त्या काळामध्ये पाश्चिमात्य देशात निबंध हा वाङ्मय प्रकार, निबंध हा लेखन प्रकार चांगल्या प्रकारे हाताळत होते आणि निबंधाच्या माध्यमातून लोकप्रबोधन, लोकजागृती आणि ज्ञानरंजन करण्याचं काम बेकन असो की एडिसन असो की स्टील असो या सर्वांनी करण्याचं काम केलेलं आहे. आणि मग यांच्या निबंधाचे अनुकरण मराठीमध्ये करण्यात आलेलं आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मराठीतील निबंध हा इंग्रजीतून आला असल्याचं आपण 100% आणि खात्रीने म्हणू शकतो. मित्रांनो, तरी देखील प्रश्न उरलाच, मग मराठीमध्ये निबंधाची सुरुवात कोणी केली? नेहमी प्रश्न विचारला जातो स्पर्धात्मक परीक्षेला, मराठीमध्ये निबंधाची सुरुवात कोणी केली? मराठी भाषेत निबंध लेखनाची परंपरा लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली. त्यांनी सन 1840मध्ये सुरू केलेल्या प्रभाकर नावाच्या मासिकातून अनेक विषयावर जनतेला 100 पत्र लिहिली. इतिहासामध्ये या पत्रांना शतपत्र असं म्हणतात. हे लिखाण पत्रात्मक स्वरूपाचे असले तरी निबंधासारखेच आहे. राजा आणि प्रजा यांचे संबंध, इंग्रजी राजवटीचे फायदे आणि तोटे अशा वैचारिक विषयांचे लिखाण करून लोकहितवादींनी ब्रिटिश काळात लोकजागृतीबरोबर ज्ञान प्रतिपादन केलं. लोकशिक्षण, ज्ञानप्रतिपादन, वैचारिकता हेच घटक निबंधासाठी आवश्यक असतात आणि हे घटक लोकहितवादी यांच्या निबंधामध्ये सापडतात. त्यामुळे मराठीत निबंध लेखनाची उज्ज्वल परंपरा गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली आहे. पुढे लोकहितवादींची परंपरा कोणी चालवली? तर लोकमान्य टिळकांनी केसरीतून लोकहितवादींच्या निबंधाची परंपरा चालवली. टिळकांनी केसरीतून लिहिलेल्या निबंधाने ब्रिटिश सरकारच्या तोंडचे अक्षरशः काही काळ, काही दशक पाणी पळवलेलं आपल्याला दिसून येतं. त्याही पुढे निबंध लेखनाची परंपरा काळ दैनिकाचे संपादक सीम परांजपे यांनी चालवून निबंधाला वेगळंच वैभव मिळवून दिलं. तर सुधारक नावाच्या दैनिकातून गोपाळ गणेश आगरकर यांनी निबंध लेखनाच्या माध्यमातून अज्ञानी जनतेला शहाणा करण्याचं काम केलेलं आहे. या चौघांची निबंध लेखनाची भाषा ओजस्वी, धगधगती, चटकदार, ठसकेबाज, धारदार आणि ओघवती आहे. आणि मित्रांनो, लक्षात घ्या,
निबंध लिहिताना आपली भाषासुद्धा ओजस्वी म्हणजे साधी, सरळ आणि सोपी असावी. धगधगती म्हणजे काय, तर मनाला प्रेरणा देणारी असावी. चटकदार म्हणजे काय, मनाला रिझवणारी आणि त्या भाषेमध्ये एक प्रकारचं लालित्य असावं. ठसकेबाज असावी. आपल्याला त्या निबंधाच्या दोन्ही बाजू मांडता आल्या पाहिजे आणि कोपरखळ्या त्यामधून आपल्याला देता आल्या पाहिजेत. धारदार आणि ओघवती. धारदार म्हणजे ती भाषा वाचल्यानंतर अक्षरशः वास्तव चित्र समोरच्या किंवा वाचकांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. म्हणजे आपली भाषा ही आपल्याला निबंध लेखनासाठी धारदार आणि ओघवतीच वापरावी लागेल. म्हणजे निबंधासाठी लागणारी भाषा ही नेमकी कशी असावी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे. चला वळूयात पुढच्या मुद्द्याकडे. निबंध हा वाङ्मय प्रकार अधिक लोकप्रिय झाल्यानं त्याचा सखोल अभ्यास विद्यापीठाच्या स्तरावर होऊ लागला आणि अभ्यासाच्या दृष्टीने निबंधाच्या काही व्याख्या केलेल्या आहेत. संस्कृत भाषेत नि अधिक बंध बरोबर बांधणे असा त्याचा अर्थ सांगितला जातो. विचारांचे बंधन ज्या लेखात किंवा ज्या आर्टिकल्समध्ये बांधले जाते त्याला निबंध असे म्हणतात. एखाद्या विषयावर ज्या लेखात साधक बाधक, सकारात्मक नकारात्मक अशी दोन्ही बाजूंनी चर्चा केली जाते त्याला निबंध असे म्हणतात. आणि शेवटची व्याख्या आहे, निबंध म्हणजे सुसंगत व अर्थपूर्ण विचारांची रचना होय. म्हणजे निबंध असा त्याचा अर्थ होतो. निबंध या शब्दाचा अर्थ ज्ञानकोशामध्ये 3 प्रकारे दिलेला आहे, तोही लक्षात ठेवा. प्रयत्न करणे, आरंभ करणे, रचना करणे. मित्रांनो, निबंध लेखनाचा उद्देश काय असावा बरं? निबंध का लिहायचा? निबंध लेखनाच्या मागे हेतू काय असतो? तर 4 प्रकारचा हेतू निबंध लेखनाच्या पाठीमागे असतो. नंबर 1 ज्ञान प्रतिपादन, नंबर 2 मत प्रतिपादन, त्याच्यानंतर गुणग्रहण आणि क्रमांक 4 आहे वाचकांना रंजक माहिती देणे. मग निबंध म्हणजे काय? तर नि अधिक बंध या शब्दाचा अर्थ मी आत्ताच तुम्हाला सांगितला. बांधणे, गुंफणे, आरंभ करणे किंवा जुळवणे. निबंधात आपल्याला आपल्या विचारांची सुसूत्रपणे बांधणी करावी लागते, त्यांची गुंफण करावी लागते. निबंध लिहित असताना कोणतं सूत्र वापरावं? तर संचय अधिक निवड अधिक गुंफणे बरोबर निबंध हे गणितासारखं सूत्र आपल्याला वापरावं लागतं. आपल्यासमोर निबंध लेखनासाठी 4 ते 5 विषय असतात. ज्या विषयावर आपल्याला निबंध लिहायचा आहे त्या विषयाच्या संदर्भात वाचनात आलेले अनेक विचार आपल्या मनामध्ये गर्दी करत असतात. नेमके निबंधात कोणते विचार मांडावेत हेच आपल्याला परीक्षेमध्ये सुचत नाही, कारण ते सगळे विचार विस्कळीत असतात. तेव्हा आपल्याला विषयाच्या अनुषंगाने सुचणारे विचार आपण एकत्रित करणं गरजेचं असतं. जसं एखादा माळी आहे, तो माळी बागेत मिळतील ती फुलं गोळा करतो, नंतर त्यातली चांगली, सुंदर, आकर्षक आणि सुगंधित फुलं निवडतो व त्यांचा हार बनवतो. अगदीच निबंध लिहित असताना आपलं कामसुद्धा फुलमाळ्यासारखं आपल्याला ठेवावं लागतं. एखाद्या विषयावर निबंध लिहिताना आपल्याला जे विचार सुचतात त्यातले योग्य व आवश्यक विचार निवडून निबंधात आपण मांडणं गरजेचं आहे. म्हणजेच संचय प्लस निवड प्लस गुंफण हे सूत्र लक्षात ठेवून निबंध लिहिल्यास तो अधिक प्रभावशील आणि परिणामकारक होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी निबंधाचे एकूण 6 प्रकार आहेत आणि या 6 प्रकारामध्ये निबंध कशा पद्धतीने लिहायचा याचा आपण आता विचार करणं
आवश्यक आहे. निबंधाचा पहिला प्रकार आहे कथनात्मक निबंध. यालाच निवेदनात्मक निबंध असं देखील म्हटलं जातं. मग कशाला म्हणायचं कथनात्मक निबंध? जरा विचार करा. एखाद्या दिवशी तुम्ही सहलीला जाता, तेथून आल्यानंतर सहलीला घरातून निघाल्यापासून परत घरी येईपर्यंत ज्या घटना घडल्या, जे प्रसंग पाहिले, ते सुसंगत वार दुसऱ्याला सांगता. हेच तुमचे सांगणे निबंधाच्या स्वरूपात लिहून दाखवणे म्हणजे कथनात्मक किंवा निवेदनात्मक निबंध असतो किंवा आहे. अशा प्रकारचा निबंध लिहिताना घडलेल्या महत्त्वाच्या प्रसंगांनाच आपल्याला प्राधान्य द्यायचं असतं. शक्यतो पल्हाळ आणि वाक्याची पुनरावृत्ती आपण अशा प्रकारचा निबंध लिहिताना टाळणं गरजेचं आहे. कथनात्मक निबंधाची भाषा कशी असावी तर ती साधी, सोपी, सरळ पण चटकदार म्हणजे रंजक असावी. मग कथनात्मक निबंधामध्ये विषय कुठले असू शकतात? अविस्मरणीय सामना, माझ्या आईच्या आठवणी, सभेतील माझे पहिले भाषण, आम्ही नाटक बसविले, माझे आवडते शिक्षक, असे कितीतरी विषय कथनात्मक निबंधाचे असू शकतात. तर आता बोलूयात निबंधाच्या दुसऱ्या प्रकाराकडे, जो आहे वर्णनात्मक निबंध. कशाला म्हणायचं वर्णनात्मक निबंध? याची भाषा कशी असावी? हा कसा लिहिण्यात येतो? तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, प्रसंगाचे, घटनेचे किंवा वास्तूचे चित्र सुसंगतपणे निबंधातून हुबेहूब मांडणे किंवा रेखाटणं म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. या निबंधामध्ये व्यक्तीचे, पशुपक्ष्यांचे, स्थळ, काळ, घटनेचे, इमारतीचे, निसर्गाचे वर्णन सुसंगतपणे आपल्याला लिहून दाखवावं लागतं. यालाच वर्णनात्मक निबंध असे म्हणतात. यामध्ये कुठले विषय असू शकतात? आता तुम्हाला माहिती आहे का नाही, तुम्ही वाचलेलं आहे का नाही हे मला सांगता येत नाही, परंतु गेल्या 4-5 वर्षापूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये एक पहिलीच कथा वर्णनात्मक निबंधाची होती. ती मलासुद्धा खूप आवडली, जिचं नाव होतं चक्रवाकाचं आगमन. लेखकाने चक्रवाक पक्षाचं वर्णन हुबेहूब त्यामध्ये केलेलं होतं आणि तो निबंध एवढा लालित्य पातळीवर गेला होता की वाचणाऱ्याला ते सगळं चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभं राहायचं. मी पाहिलेली आग, श्रावणातला पाऊस, आमचे कॉलेजचे स्नेहसंमेलन, मला आवडलेले पुस्तक, चांदण्यातील सहल, असे कितीतरी घटनेचे, व्यक्तीचे, पशुपक्ष्यांचे, स्थळांचे, इमारतींचे, निसर्गाचे वर्णनात्मक विषय होऊ शकतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. वळूयात निबंधाच्या तिसऱ्या प्रकाराकडे, जो आहे आत्मकथनात्मक निबंध. यालाच आपण आत्मवृत्तात्मक निबंध असे सुद्धा म्हणतो. निबंधाचा हा तिसरा प्रकार आत्मकथनात्मक निबंध. यालाच मनोगत, कहाणी किंवा कैफियत असं देखील म्हटलं जातं. केवळ आत्मचरित्र म्हणजे आत्मकथनात्मक निबंध नाही, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे आत्मकथन आपल्याला लिहायचं आहे त्याच्या अंतरंगामध्ये आपल्याला शिरावं लागतं आणि त्याच्या अंतरंगामध्ये शिरून त्याची सुखदुःखे, त्याचे अनुभव सुसंगतपणं कथन आपल्याला करावं लागतं, लिहावं लागतं. म्हणजे आत्मकथनात्मक निबंध लिहिताना आपल्याला परकाया प्रवेश करावा लागतो. आत्मकथनात्मक निबंध लिहिताना
आपल्या कल्पनेला वाव मिळतो, कारण कल्पनेनेच दिलेल्या जे काही पात्र आहेत, पात्रांच्या अंतरंगामध्ये शिरून त्यांची सुखदुःखे कथन करावी लागतात, लिहावी लागतात. मग आत्मकथनात्मक निबंधाचे विषय कुठले होऊ शकतात? मी सूर्य बोलतोय, मी रायगड किल्ला बोलतोय, एका संगणकाचे मनोगत, गाढवाचे आत्मवृत्त इत्यादी कितीतरी विषय, हजारो विषय आत्मकथनात्मक निबंधाचे असतात. मी सूर्य बोलतोय म्हणजे तुम्हाला निबंध लिहित असताना सूर्य व्हावं लागेल. मी रायगड किल्ला बोलतोय म्हणजे निबंध लिहित असताना किंवा तेवढ्या वेळेपुरतं तरी तुम्हाला स्वतः रायगड किल्ला व्हावं लागेल. काय म्हणजे रायगड? रायगड किल्ल्याची उभारणी छत्रपतींनी कशी केली, हे सगळं छत्रपतींच्या भाषेत नव्हे, इतिहासाच्या भाषेत नव्हे, तर रायगड किल्ल्याच्या भाषेत तुम्हाला सांगावं लागेल, कथन करावं लागेल. त्याच्या वेदना काय आहेत, त्याचं वैभव काय आहेत, आजची परिस्थिती कशी आहे आणि रायगड किल्ला आज कसा ढसाढसा रडतो आहे, त्याची पडझड कशी झालेली आहे आणि ऐतिहासिक वैभवामध्ये काही काळ का होईना. नेहमी म्हटलं जातं, रायगडाला जेव्हा जाग येते, म्हणजे रायगड किल्ल्यांनी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आणि आज तो का रडतो आहे, त्याच्या अंतरंगामध्ये शिरून तुम्हाला त्याचं आत्मवृत्त मांडावं लागतं. अशा प्रकारे आत्मकथनात्मक निबंध आपल्याला लिहावा लागतो. आता वळूयात आपण चौथ्या प्रकाराकडे, जो आहे चरित्रात्मक निबंध. चरित्रात्मक निबंधामध्ये व्यक्तीच्या जीवनाला आणि त्याने केलेल्या कार्याला विशेष करून आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. चरित्रात्मक निबंध म्हणजे व्यक्तिचित्र नव्हे, हे लक्षात ठेवा. व्यक्तिचित्रामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचे विविध पैलू दाखवण्यावर आपला भर असतो, तर चरित्रात्मक निबंधामध्ये चरित्र नायकाच्या जन्मापासून अंतापर्यंत, शेवटपर्यंत आपल्याला सगळ्या घटना कथन कराव्या लागतात. मग या प्रकारामध्ये विषय कुठले असू शकतात? महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझा आवडता लेखक, माझा आवडता छंद, माझा आवडता पुढारी इत्यादी कित्येक तरी विषय या प्रकारामध्ये असतात. आणि आपल्याला त्या व्यक्तीचं, त्या नेत्याचं काय करावं लागतं? जीवन कथन करावं लागतं. या निबंधाची भाषासुद्धा साधी, सरळ आणि लालित्यपूर्ण असावी. त्याच्या जीवनातील काही घटना सविस्तरपणे वाचकांच्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे. आता वळूयात आपण पाचव्या प्रकाराकडे, जो आहे कल्पनात्मक निबंधाचा. कल्पनात्मक निबंध तुमच्या आवडीचा निबंध प्रकार. या निबंधात एखाद्या विषयावर तुम्हाला कल्पना मांडाव्या लागतात. या निबंधामध्ये आपण जर, तर, जेव्हा, तेव्हा ची भाषा वापरू शकतो, परंतु आपल्या कल्पना हास्यास्पद होणार नाहीत याची काळजी आपण घेणं आवश्यक असतं. सूर्य उगवला नाही तर, पाऊस पडलाच नाही तर, कॉलेज भरलेच नाही तर, परीक्षा नसत्या तर, वर्तमानपत्रे बंद झाली तर, मित्र नसते तर, मैत्रिणी नसत्या तर, हवा बंद झाली तर, आणि कोविड-19 कोरोना गेलाच नाही तर काय होईल, अशी जर तरची एक गमतीशीर आणि मजेशीर, धम्माल आणि कम्माल उडवणारी भाषा आपण या कल्पनात्मक निबंधामध्ये वापरू शकतो, लिहू शकतो. चला वळूयात निबंधाच्या शेवटच्या प्रकाराकडे, जो आहे वैचारिक निबंध. यालाच विचारप्रधान निबंध, चिंतनपर निबंध, समस्यापर निबंध, चर्चात्मक निबंध अशा वेगवेगळ्या प्रकारे नावं आपल्याला दिसून येतात. मग वैचारिक निबंध हा प्रकार सगळ्यात महत्त्वाचा निबंध प्रकार आहे, हे लक्षात ठेवा. या निबंधात वर्णन, कथन व कल्पनेपेक्षा वैचारिकतेला अधिक महत्त्व असतं. एखाद्या विषयावर वैचारिक निबंध लिहिताना त्या विषयाच्या संदर्भात सकारात्मक आणि नकारात्मक, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अशा दोन्ही बाजू आपल्याला मांडाव्या लागत असतात.
आपले वाचन, आपले श्रवण जर चौफेर असेल तर आपण वैचारिक निबंध अधिक प्रभावीपणे, परिणामकारकपणे त्यामध्ये अनेक वेगवेगळे रेफरन्स देऊन लिहू शकतो. मग या निबंधाचे विषय कुठले असू शकतात? युवा शक्ती आणि भारत, विद्यार्थी आणि चित्रपट, विद्यार्थी आणि राजकारण, अंधश्रद्धा एक शाप, प्रयत्न हाच परमेश्वर, दूरचित्रवाणी शाप की वरदान, अक्षय ऊर्जा काळाची गरज, प्रदूषण एक समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढता भ्रष्टाचार, दहशतवाद, मोबाईलचे दुष्परिणाम, व्हॉट्सॲप आणि आजचा तरुण, असे कितीतरी विषय या निबंधाचे होऊ शकतात. वैचारिक निबंधाची भाषा ही ओघवती असावी, धारदार असावी, कारण अशा प्रकारचा विषय लिहित असताना आपल्याला त्या विषयाच्या दोन्ही बाजू वाचकांना समजावून सांगाव्या लागतात. काय श्रेष्ठ, मन का मनगट, अशा दोन्ही बाजूंचे गुणदोष आपल्याला त्यामध्ये वेगवेगळे रेफरन्स देऊन सांगावे लागतात. एखाद्या विषयाचं खंडन मंडन आपल्याला करावं लागतं. त्यामुळे वैचारिक निबंध एकांगी होत नाही, तसंच तो पूर्वग्रह दूषितही होत नाही. अशा प्रकारच्या निबंधाचा समारोप निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रद पोचून करायचा असतो. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचं कौशल्य आपल्याकडे असावं. आणि शक्यतो परीक्षेमध्ये वैचारिक निबंधाचा विचार तुम्ही प्रथम लेखनासाठी करावा, कारण वैचारिक निबंधाला परीक्षक अधिकाधिक गुण देण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यातून तुमचं वाचन, संभाषण, श्रवण इत्यादी कित्येक तरी गुण कळत असतात. मग जरा वळूयात निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करावी. तर श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, ऑब्झर्वेशन आणि शब्दसंपत्तीचा विकास या 6 ते 7 घटकांवर निबंधाची पूर्वतयारी किंवा आपल्याला चांगला निबंध लिहिता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही आपण वाचलेलं आहे, साप्ताहिकामधलं असेल, दैनिकातलं असेल, मॅगझिनमधलं असेल, वेगवेगळ्या कथा कादंबऱ्यातलं असेल, वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांच्या वैचारिक लेखातलं असेल, त्याचे रेफरन्स एखाद्या वहीमध्ये तुम्ही काढून ठेवत चला, कारण त्या विषयाचा निबंध लिहिताना ते रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. मग आपला निबंध उत्तम कसा होऊ शकतो, सकस कसा होऊ शकतो, दर्जेदार कसा होऊ शकतो, यासाठी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. निबंधाची सुरुवात आकर्षक असावी, निबंधाचा मध्य व्यवस्थित असावा आणि निबंधाचा शेवट परिणामकारक केलेला असावा. निबंधामध्ये म्हणी, वाक्प्रचार, सुभाषितं या सर्वांचा योग्य त्या ठिकाणी योग्य रेफरन्स देताना तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. निबंधाचं लेखन हे लेखनाच्या नियमाप्रमाणे असावं. वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम, एखादा प्रश्न उपस्थित झाला असेल तर प्रश्नार्थक चिन्ह, एखादा उद्गार असेल तर उद्गारवाचक चिन्ह, कुणाचं म्हणणं जर मांडत असाल तर एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्ह, म्हणजे जे लेखनाचे नियम आहेत त्या लेखनाचा प्रमाणशीर वापर तुम्ही निबंध लेखनामध्ये आवश्यक तेथे करणं गरजेचं आहे. निबंधामध्ये परिच्छेद रचना ही महत्त्वाची असते. निबंधाचा विषय जसा असेल तसे परिच्छेद असावेत, परंतु शक्यतो ढोबळ मानाने निबंध लेखनात एकूण 5 परिच्छेदांची रचना आवश्यक असते. एक परिच्छेद किंवा 9 ते 10 ओळीचा असावा आणि
5 परिच्छेदा व्यतिरिक्त तुम्ही अधिक परिच्छेद वाढवून अगदीच तो विषय रटाळवाणा करू नका. अशा प्रकारे परिच्छेद रचना निबंधामध्ये महत्त्वाची असते. पल्हाळ वाक्यांची पुनरावृत्ती हे आपण टाळलं पाहिजे आणि स्वतःच्या शब्दामध्ये आपल्याला आवड असावी. इतर ठिकाणाहून टेबल खालून खुर्ची खालून आपण निबंध उतरून काढलेला नसावा. हा सगळा विचार निबंध एक लेखन प्रकार यामध्ये महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा होतात. आम्हीसुद्धा तुम्हाला वेळोवेळी निबंध लेखनाच्या स्पर्धेच्या सूचना देत असतो. अशा स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊन आपला निबंध कसा दर्जेदार होऊ शकतो याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण निबंध एक लेखन प्रकार, त्यातले बारकावे, लेखन कसं करायचं. विद्यार्थी मित्रांनो, निबंधाची सुरुवात कशी असावी याविषयी मी तुम्हाला सांगतो आणि हा विषय, हा घटक आपण या ठिकाणी संपूयात. पावसाचे महत्त्व या विषयावर आपल्याला समजा निबंध लिहायचा आहे असं आपण गृहीत धरू, किंवा पाऊस या एका शब्दावर आपल्याला निबंध लेखनाची तयारी करायची आहे. मग विचार करा, आपण या निबंधाची सुरुवात कशी करू. कारण नेहमी तुम्हाला सांगितलं जातं निबंधाची सुरुवात एखाद्या छोट्याशा वाक्प्रचाराने करा, सुभाषिताने करा, किंवा एखाद्या छोट्याशा स्टोरी किंवा कथेने करा असं तुम्हाला नेहमी सांगितलं जातं. मग कशी कराल जरा विचार करा. तर असो, एकदा राजा अकबर आणि बिरबल दरबारात बसले होते. अकबराचा दरबार वेगवेगळ्या सेनापतींनी भरलेला होता आणि अकबर आपल्या सेनापतींची आणि बिरबलाची नेहमीच परीक्षा पाहत असे, हे सर्वांना माहीत आहे. मग अकबराने संपूर्ण भरलेल्या दरबाराकडे निरखून पाहिलं, बारकाईने पाहिलं. सर्व शांत बसलेले होते आणि मग अकबराने दरबाराला प्रश्न विचारला, 27 - 9 बरोबर किती? 27 - 9 बरोबर किती? तर सर्वजण एकमेकांच्या डोळ्याकडे, तोंडाकडे पाहू लागले. सर्वांनी गणिताच्या भाषेमध्ये अचूक उत्तर देण्याचं काम केलं. मग सगळ्यात शेवटी अकबराने बिरबलाला विचारलं, का रे बिरबला, तू गप्प आहेस? 27 - 9 बरोबर किती? तर बिरबलाने आपल्या चातुर्याच्या जोरावर 27 - 9 बरोबर 0 असं उत्तर दिलं. सर्व अचंबित झाले. अरे, आम्ही दिलेली उत्तरं बरोबर आहेत आणि 27 - 9 बरोबर 0 कसं होऊ शकतं? मग अकबराने बिरबलाला या संदर्भात खुलासा विचारला, हे कसं काय 27 - 9 बरोबर 0 कसं काय? तर बिरबलाने मार्मिकपणे अकबराला उत्तर दिलं, का राजा, एकूण 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्र फक्त पावसाची आहेत आणि ही 9 नक्षत्र जर कोरडी गेली तर सर्वत्र 0 होतं, सर्वत्र दुष्काळ पडतो, सर्वत्र हाहाकार होतो. म्हणून 27 नक्षत्रांमध्ये पावसाच्या 9 नक्षत्राची भूमिका महत्त्वाची असते आणि ही 9 जर उडाले तर खाली 0 राहतं. आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. बिरबलाच्या उत्तराला वाहवा दिली. अशा प्रकारे पावसाचं आगळं वेगळं महत्त्व आहे. अशा प्रकारे निबंधाची आकर्षक सुरुवात आपण एखाद्या कथेने, सुभाषिताने करू शकतो आणि आपला निबंध परिणामकारक
होऊ शकतो. निबंध 300 शब्दापर्यंत असतो. स्ववाच्य अक्षरात लिहायचा असतो. वेगवेगळ्या 5 परिच्छेदांमध्ये लिहायचा असतो. अशा प्रकारे निबंध एक साहित्य प्रकार, निबंध एक लेखन प्रकार. या ठिकाणी हा घटक आपला संपला. थांबूयात. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा.